नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी रानबोका भाग 3. मोहनाचा तमाशा उभा राहिला होता. नामा नेर्लेकराच्या हलगीचा कडकडाट वळणापाठी वळण घेत होता आणि मोहनाच्या पायातील नुपुरांचा मंजूळ नाद त्यांचा पाठलाग करीत होता. फडात रंग भरत होता. लोक भान हरपून तमाशा पाहत होते नि आनंदाला भरती आली होती. परंतु समोरच रेडा बसावा तसा गण्या ऐसपैस बसला होता नि त्याची जळजळीत नजर मोहनावर रोखली होती. तो तिची प्रत्येक मोहक हालचाल टिपीत होता आणि त्याच्या सभोवती कोकरूडचे हत्यारबंद लोक पसरून बसले होते. संभाजी अगदी स्टेजजवळ एक खुर्ची टाकून बसला होता. तमाशा पाहण्याऐवजी त्यानं गण्यावरच नजर ठेवली होती. तो गण्या म्हणजे दुधात मिठाचा खडा पडावा तद्वत लोकांना वाटत होता. मोहना निर्भय होती, कारण तिच्या जवळच संभाजी बसला होता नि ती त्याच्याकडे पाहत आपल्या कथेचा आविष्कार करीत होती. ती गण्याकडे मुळीच पाहत नव्हती. नामा नेर्लेकरानं एक फार्स संपून लगेच मोहना बटावू हा वग सुरू केला आणि नवी हिरवी पैठण नेसून मोहना राणी होऊन रंगमंचावर तलवारीप्रमाणे तळपू लागली. तिच्या आकर्षक नि मोहक हालचालींना नवा जोम आला होता नि ती मोहना वगातील मोहनात रयकृप झाली होती. आनंदानं मोहरली होती. त्यामुळे तिची मूळची सुंदरता द्विगुणित झाली होती. ती एकाएकी नवी आणि आगळी भासत होती. तिला त्या स्वरूपात पाहून संभाजी चकित झाला होता, तर गण्या बावचळत होता. पुढं बसलेला अफाट जनसमुदाय निश्वास रोखून बसले होते. कोणीही कसलीच हालचाल करीत नव्हते. लोक नकळत गण्याचं अस्तित्व विसरून मोहनाला पाहण्यात तल्लीन झाले होते. परंतु गण्या मोहनाला विसरला नव्हता. तो तिच्यावर आपली तीक्ष्ण नजर रोखून बसला होता. एक बेवारशी, कुणीही कधी उडवावी अशी ती मोहना त्याला निराधार वाटत होती नि तो तिच्यावर टपून बसला होता. जसं काय आपणाला काहीच समजले नाही असं तो भासवीत होता नि आजूबाजूला पाहत होता. तमाशात रंग भरला. लोक रंगात आले आणि त्यांचे हात नकळत खिशाकडे वळले. सर्वत्र नोटा खडखडू लागल्या नि कोपऱ्या कोपऱ्यात नोटांचे हात उंचावले नि मोहना घामाघूम होऊन नोटा जमवू लागली. गण्या जागीच अंग घुसळून सरळ बसला. त्यानं 20 रुपये हवेत फेकले नि म्हणाला, "ये, इकडे ये, हे घे." मोहना फिरली, पण गण्याचा तो अवतार पाहून पुन्हा परतली नि म्हणाली, "तिकडं येणार नाही. काय आहे ते आणून दे." "आरीच्या बायला पदरचं पैसे आणून देऊ? तू कंच्या ग गावची राणी?" आणि मोहना म्हणाली, "तुला ते कळणार नाही. शांत बस नि तमाशा पहा, नाहीतर उठून वाटेला लाग. माझं नाव गण्या आहे." "मी उठून वाटेला लागणारा माणूस नवा." गण्या सरळ बसून म्हणाला, मी आकाश पातळ एक करणारा आहे. तू गुमान नाच. मला उपदेश करू नको." फडात बडगड झाली. माणसं आधीच कळत होती. ती तयार झाली आणि संभाजी गरजला, "गण्या बस, बडबड बंद कर." "पर का, कशापायी?" गण्या खवळून म्हणाला, मी पैसे देतोय की." "मला नको तुझे पैसे." मोहना म्हणाली आणि सर्वत्र कुऱ्हाडी तयार झाल्या. दांडे ठोकले गेले आणि गण्याची साठीमारी जवळ आली.
पुन्हा गण्या ओरडला, मोहना इकडे ये. मी येणार नाही. का येणार नाही? माझ्या इच्छेचा प्रश्न आहे. पण माझी इच्छा चुलीत घाल. नाही, तू ये, तू ये. नाही येणार नाही. नाही कशी? नाही येणार. तुला यायलाच पाहिजे. मी येणार नाही. वातावरण पेटलं नि संभाजी पुढं होऊन म्हणाला, गण्या आता गप्प बस, नाहीतर या जपान खुनाखुनी होईल. मला त्याची पर्वा नाही. गण्या मने म्हणाला, मी आता मरणाला तयार आहे. आणि मी म्हणतोय तर तिनं माझ्याकडं आलंच पाहिजे. मी येणार नाही, मोहना म्हणाली. मला 1000 रुपये दिलं तरी मी तिकडं येणार नाही. पण का? गण्या ओरडला. वातावरण थरारले नि गण्या हातातील कुऱ्हाड सरळ धरून सरळ बसत म्हणाला, तू ये नि पैसे घेऊन जा. मला पैशाची गरज नाही, मोहना म्हणाली. मी येणार नाही. का येणार नाही? गण्या सर्व शक्ती एकवटून ओरडला, तुला आलंच पाहिजे. मी काय माणूस नाही? ये आणि पैसे घे. मला तुझं पैसे नको. मी येणार नाही, मोहना म्हणाली. मला तुझ्या पैशाची गरज नाही. जा. आणि गण्या ओरडला, मी गण्या हाय. तुला आलंच पाहिजे. आणि संभाजी आतापर्यंत शांत बसला होता. आज जत्रा उधळली गेली तरी हरकत नाही असा प्रत्येकानं निर्धार केला नि कुऱ्हाडीचे दांडे ठोकले. गण्याच्या भोवती अनेक कुऱ्हाडी लखलखू लागल्या, परंतु गण्यानं तिकडं मुळीच लक्ष दिलं नाही. त्याची दाहक नजर समोर मोहनावर रोखली होती नि ती आता तो निकरावर आला होता. त्याच्या हृदयातला रानबोका जागा झाला होता नि त्याचा बेबंद आत्मा गुरगुरत होता. त्याला तो भयंकर असा अपमान वाटत होता. तो आपले तीक्ष्ण डोळे वटारून मोहनाकडे पाहत होता नि ती कधी येत आहे याची वाट पाहत होता. क्षणोक्षणी छाती फुगवून तिच्याकडे पाहत होता. आता काहीतरी भयंकर प्रकार होणार ही गोष्ट 2 फौजदारांच्या डोक्यात आली आणि त्यांनी गण्याभोवती कडे केले. पोलीस तयार झाले. बंड्या रामोशी भेदरून सभोवती सज्ज झालेल्या सर्व कुऱ्हाडी नि बंदुका पाहू लागला. आज आपण मरणार अशी त्याची खात्री झाली. तमाशा बंद पडला होता. त्या गडबडीत तमाशा पुढं चालवणं मोहनाला कठीण झालं होतं. सर्व प्रेक्षकांचा विरत झाला होता. ते सर्व मोहनाऐवजी गण्याकडं वळून पाहत होते. काही जण चिडले होते तर काही लोक आता पुढं काय होणार याचाच विचार करीत होते. संभाजी पेटला होता. त्याला गण्याचा मूर्खपणा असह्य झाला होता आणि आता तो निर्वाणीचा विचार करीत होता. मोहना वरचेवर त्याच्याकडे पाहत होती आणि संभाजीनं गण्यावर आपली करडी नजर रोखली होती. अखेर त्यानं बंदूक सरळ धरली आणि खटकन लोड केली नि म्हणाला, गण्या उठून जा, नाहीतर परिणाम वाईट होईल. मला एक काडतूस खर्ची घालून तुझी बडबड बंद करावी लागेल. मग माझ्याकडं बी काडतूस आहे ती. मी बी ती खर्ची घालीन. गण्या म्हणाला, चल घाल गोळी. आणि फौजदारांनी गण्याला उठवला. एक फौजदार संभाजीकडे जाऊन म्हणाला, संभाजीराव, तुम्ही या मूर्खाच्या नादाला का लागता? आम्ही त्याला फडाबाहेर काढतो. शांत व्हा. तसं करा, संभाजी म्हणाला. पण ही पीडा माझ्यापुढून दूर जाऊ द्या बरे, नाहीतर. आणि फौजदारानं 10 पोलीस बरोबर घेऊन
गण्याला फळाबाहेर काढला तेव्हा गण्या हत्तीच्या चालीनं चालत होता. दूर गेल्यावर एक फौजदार म्हणाला, गण्या, विनाकारण मरू नको. चल जा बरं घरी. अरे दत्तूनं तुझ्या विरुद्ध मंत्र्याकडं तक्रार केली असून आम्हाला तुझ्या बंदोबस्ताबद्दल सतत हुकूम आले आहेत. जा तू. दत्तूच्या बहिणीला भर बाजारात अडवली होतीस, त्याचा परिणाम विपरीत होणार आहे. ठीक आहे, जा तुम्ही, गण्या म्हणाला. पर मी सकाळी परत येणार हाय. जा. फौजदार गुरकला नि गण्या घराकडे निघाला. मध्येच पुढून एक इसम तमाशाकडं पळत होता. त्याला अडवून गण्या म्हणाला, गाव कंट. मी ह्याच गावचा. तो इसम उतरला. मग माझं एक काम कर, गण्या म्हणाला. माझं नाव गण्या. फडात दट्टू बसलाय. त्याला माझा सांगाव सांग की माझ्या इरड तक्रार केल्याबद्दल तुला मी 500 रुपये दंड करतोय. ते 500 रुपये आणून दे, नाहीतर मी तुला ठार मारीन. तो इसम गण्याचा तो अवतार पाहून परत सांगतो असं म्हणून पुन्हा पळाला आणि गण्या आपल्या गावची वाट सोडून दत्तूच्या मळ्याकडे निघाला. आणि पुन्हा तमाशा सुरू झाला. लोक शांतपणे पाहू लागले. मध्यान रात्र उलटली होती. तो विशाल सह्याद्री अंधारात गटकंड्या खात होता. डोळ्यात बोटं घातली तरी दिसत नव्हते. सर्वत्र निशब्दता नांदत होती. शेजारच्या डोंगरात दिवसभर कलकलाट करणारी पाखरं आता मुकी झाली होती. गण्याचा भयंकर अपमान झाला. तो मनात म्हणत होता, मला त्या संभाजीनं नि दत्त्या बेंद्रनं हाकलून लावलं. मी गण्या असून आज मला माघार घ्यावी लागली आहे. पण मी गण्या आहे. मी याचा सूड घेणारच घेणार. तो संभाजी 1 काडतूस खर्ची घालाई उठला होता, पण मी 50 काडतूस खर्चून त्याला मातीला मिळवीन. मला काय, मला कशाचीच पर्वा नाही. पण प्रथम दत्तू बेंद्रे हा माझ्या झपाट्यात आला पाहिजे. मी त्याच्याकडून 500 रुपये तरी घेईन किंवा त्याला भर दिवसा गोळी तरी घालीन. मग पुढं जे काय होणार असेल ते होऊ दे, मी भीत नाही. आणि मगाशी कोकरूडकरांनी माझ्या भोवती कुऱ्हाडी ठोकल्या, तो प्रकार तर भयंकर होता. त्यासाठी मी सारा कोकरूड गावच जाळून टाकीन. त्याची राख रांगोळी करीन आणि गावकऱ्यांना 3 पिढ्या तरी माझी आठवण राहील असा सूड घेईन. तो संभाजी, तो दत्तू बेंद्रे, ती मोहना, ती सीता, ही सारी आता मृत्यूची वाटचाल करीत आहेत. आता माझ्या हातातून त्यांना कुठं मरण येईल नि मरण त्यांचं जीवन कुठं नि कधी संपविल हा एकच प्रश्न उरलेला आहे. गण्या या विचारांच्या कावदुरात जात होता नि एक पाऊल टाकीत बेंद्र्याच्या मळ्याकडे जात होता. आज बेंद्र्याच्या मळ्याकडे का जात आहोत, कशाला जात आहोत याचं त्याला मुळीच भान नव्हतं. अडाव रे दादा, पान तरी खाऊया की, बंड्या रामोशा कणत म्हणाला. बायला, आम्ही माणसं हाय का भूत? मग ते दोघे एका झाडाखाली बसले नि पान खाऊ लागले. तेव्हा बंड्या रामोशी मनात म्हणाला, मी हत्तीच्या गळ्यातील लोडणा झालो आहे. तो जिकडे जाईल तिकडे हे बंदुकीचं धूड खांद्यावर घेऊन जावं लागतंय. नाही असं म्हणताच येत नाही. बाकी त्याच्याबरोबर हिंडलं की भरपूर खायला मिळतंय, पैसे मिळतात. पण मगाशी तमाशाच्या फडात पोटभर दणके खायला मिळाले असते. पण ज्योतिबा पावला आणि त्यानंच आपली सुटका केली. नाहीतर आता दवाखान्याच्या वाटेला लागलो असतो. आता आपण कंच्या वाटेला लागलोय.
गण्यानं विचारलं. नि बंड्या चमकला, म्हणाला, मला काय माय, अंदमास लागणं. रात्रीचा थंड वारा जोरानं वाहत होता. त्यामुळे झाडाची पानं टाळ्या वाजवाव्या तशा आवाज काढीत होती. गण्या तोंडात तंबाखू टाकून म्हणाला, बंडू लेका, 8 टवाळ्यात होळी पेटली या. कोकरूडकरांनी बल केलं नाही. त्यानं दांडगी आगळीक केली या आज. बंड्या होळीत 2 लाकडं जादा टाकावी तद्वत म्हणाला. पर करायचं काय? जर सारी जत्राच एका बाजूला आणि 2 प्राणी एका बाजूला तर काय करणार? शिवाय पोलीस. आम्ही 2घच होतो म्हणून त्यासनी बळ आलं होतं. गण्या दुग्ध स्वरात म्हणाला. म्हणूनच त्यासनी माझ्या भोवती कुऱ्हाडीचं दांड ठोकलं. खरंच की बाईला, 50 कुऱ्हाड तयार झाली. बंड्या म्हणाला. दांडगी खाणाखुणी झाली असती. चांगलीच झंगाझंगी झाली असती. गण्या बोलला. मग आता काय विचार हाय? बंड्यानं विचारलं. आणि त्याच वेळी एक रानबोका दातात एक बगळा धरून त्या झाडावरून खाली उतरून समोरच्या जाळीत शिरला. त्याला पाहून गण्या म्हणाला, वा र बहादर, ह्याला म्हणायची हिम्मत. बंड्या लेका, बघितलंस का त्या रानबोक्याची करणी? अरे आपण बी त्या रानबोक्यावानी करायचं. कबूल कबूल, बंड्या म्हणाला. उचला बरं एक एक बगळा. उचलतोच आता, डोसकं गेलं तरी हरकत नाही. गण्या उत्साहित होऊन म्हणाला. ह्यो रानबोका माझा गुरु झाला. आता मी आधी मोहना नि सीता ह्यासने उचलतो. भले, बंड्या म्हणाला. सीता रानबोक्यांनी नेली की दत्तू बेंद्रे बोंबललाच म्हणून समजा. आणि मग दत्तू बेंद्रे आणि संभाजी चौगुला या दोघांची बी शिकार करायची. झालं, ठरलं आता, उशीर नको. बंड्या उगीचच घाई करीत म्हणाला. जर हे सारं बोर्डावर आलं तर धावून डोंगरावर जायचं. तो मोठा विचार आता करायचा नाही. गण्या गंभीर सुरात म्हणाला. मला काय तुरुंग नवा नाही. झाली तर फाशी होईल. होईना का? मेल्यानं मेंदू आगेला भेट नाही. बंड्यानं फोडणी दिली. म्हणाला, आता लवकर रानबोक्याचा अवतार धरावर. ते धरतो खरं, पण त्या सोडल्या संब्याचं नि दत्त्या बेंद्रेचं काय? गण्यानं मुद्दाम विचारले. आणि बंड्या म्हणाला, त्यांच्या खटला नंतर समक्ष कमीट करू चला. थांब, मी आलो. असं म्हणून गण्या अंधारात शिरून दत्तू बेंद्रेच्या मळ्यात शिरला आणि 2 बोकडं घेऊन परत आला. ते 2 बोकड पाहून बंड्या चेकाळला. टुणकन उडी मारली आणि हरकून म्हणाला, दादा, ही पहिली सलामी झाली. आता निकाली कुस्ती कवा? तू चल, आता बघ या रानबोक्याची करणी. मग ते दोघं 2-2 बोकडं घेऊन घरी गेले. गण्याला कोणीच नव्हते, परंतु त्याच्या अंगात रेड्याचं बळ होतं. पण तो रानबोक्यासारखा जगे. त्याच्या पदरी अपार जमीन होती, तरी तो राक्षसाप्रमाणे करीत होता. घरी येताच गण्या कामाला लागला. प्रथम त्यानं एक बोकड कापून हंडीभर मांस तयार केले. चूल पेटवली आणि बोकड चुलीवर चढवला. बुट्टीभर कांदे कापून घातले. हळद घालून मोकळा झाला. त्यानं एक पितळी भर मांस बाजूला काढलं होतं. ते मांस नि बोकड्याची मुंडी त्यानं बंड्याला दिली नि विचारलं, तुझं घर कसं काय चाललंय? दादा, लय हाल, विचारू नका. पोरं उपाशी हायती.
काय करू? बंड्या म्हणाला. माझा हाल कुत्र खात नाहीत. ते ऐकून गण्यानं पुन्हा बुट्टीभर दाणं दिलं आणि म्हणाला, हे घेऊन पळ. बरं, हे घरात देऊन 2 बाटल्या दारू घेऊन परत लवकर ये. बोकड चुलीवर चढलं. लेका, उशीर करू नका. दादा, आता येतो वाऱ्यावानी, असं म्हणून बंड्या पळाला आणि बायकोला उठवून ऐतीत म्हणाला, अगं ये, निजलीस काय? उठ, हे काय? बायको उठली नी ते दाणे नी मांस पाहून चकित झाली. म्हणाली, आज शिकार केली आहे वाटतं. अगं, आता आजपासनं मी रोज रानबोक्यावानं शिकार करणार हाय. तू बघित राहा. मग बरं हाय, ती उद्गारली आणि बंड्या म्हणाला, हे सारं उलटं पालटं कर. दाणं दळून भाकरी करून पोरासनी चार. मी निघालो आणि दुपारी मुंडी तयार कर. मग तो तिथं थांबला नाही. 3 बाटल्या घेऊन परत गण्याकडे गेला. तेव्हा गण्याचा हंडा रटरटत होता. नंतर ते दोघं सीता, मोहना, संभाजी, दत्तू बेंद्रे आणि रानबोका यांच्याविषयी चर्चा करीत दारू पिऊ लागले. मग गण्यानं परातभर मांस काढलं नि रानबोक्याचं कौतुक करीत गण्या मांस खात दारूचे कप पोटात ओतू लागला. त्यांनी शिळ्या भाकरीनी मांस खाऊन दारू पिऊन आपली सकाळची न्याहारी उरकली नि पुन्हा कोकरूडची वाट धरली. आता त्या दोघांची डोकी कामातून गेली होती. फक्त त्यांना रानबोका एवढे शब्द आठवत होते. गण्या त्या रानबोक्याला वाघाच्या पंक्तीला बसवीत होता. गण्यानी बंड्या रात्री ज्या झाडाखाली बसले होते नि तो रानबोका बगळा घेऊन खाली आला, ते झाड जवळ येत होतं नि ते पाहायला गण्या उत्सुक झाला होता. पण रात्री तो रानबोका बगळा घेऊन ज्या जाळीत शिरला होता, त्या जाळीला 20 पारद्यांनी वेढा दिला होता. त्यांची 10-12 कुत्री तयार होती नि तो रानबोका संकटात होता. गण्या ते सर्व दुरून पाहत होता. काय चाललं आहे पाहावं असा विचार करून त्यानं पाय उचलला. परंतु तो जाळीजवळ जाण्यापूर्वीच फासे पारद्यांनी त्या रानबोक्याला धोपटून त्याची शिकार केली. त्याला ठार करून एका पारद्यानं त्या मृत रानबोक्याचा देह एका पोत्यात पळवला. काय केलं पारद्यानं? गण्यानं त्या जाळीत पाहत विचारले. काही नाही, आम्ही आज शिकार केली, एक पासेपारदी म्हणाला. भारी चवदार शिकार मिळाली आज. अरे, पण काय मारलं? गण्यानं पुन्हा प्रश्न केला आणि एक पारदी म्हणाला, आम्ही एक मोठा रानबोका मारला. असं म्हणून पारदी पळाले आणि गण्या कावराबावरा झाला. म्हणाला, बंड्या आले का? आता र माझ्या गुरुची शिकार झाली की. अरे, गुरुची शिकार झाली तशी माझी बी होणार का काय? पिढाच झाली. चला, आपुनी का रानमांजर हाय? बंड्या कणत म्हणाला. अहो, आपण माणसं, आपण चोरी करतो एवढंच. परंतु तोही मनात खचला होता. घरातून बाहेर पडताना तो बायकोला म्हणाला होता, अगं, आता आजपासनं मी रोज रानबोक्यावानं शिकार करणार हाय. तू बघित व्हा. या आपल्या शब्दाची आठवण होऊन बंड्या मनात टरकला होता. पुन्हा ते दोघं रानबोक्याची शिकार होऊ शकते याचा विचार करीत पुढे चालू लागले. पण यावेळी गण्या भलताच अस्वस्थ झाला होता. तो मनात म्हणत होता, आपण त्या रानबोक्याप्रमाणे त्या सीताला केव्हा पळवली आणि त्याच वेळी लोकांनी पासे पारद्याप्रमाणे माझी शिकार केली तर काय? कसला विचार करताय? बंड्याने विचारले.
रानबोक्याच्या शिकारीचा, गण्याने उत्तर दिले. नि बंड्या म्हणाला, आत्ता त्याचा विचार करू नका. मग ते दोघं जत्रेत शिरले. तेव्हा तमाशा सुरूच होता. रात्रभर तमाशा करून थकलेली मोहना सकाळी न्याहारीच वेगळी आंघोळ करून आली होती. तिनं आपले विपुल केस पाठीवर मोकळे सोडले होते नि तिनं अंगात शुभ्र रंगाची तंग चोळी घातली होती. त्यामुळे तिचे रूप द्विगुणित झाले होते नि ती उल्हासित होऊन आपल्या कलेचं भरमाप समोर बसलेल्या श्रोतांच्या पदरात घालीत होती. गण्या फड्यात येताच थोडीशी चलबिचल झाली, परंतु फौजदारानं गण्याच्या मागे 2 पोलीस उभे केले. पुन्हा सर्व स्थिर झाले. गण्या पुढं पाहत होता. फौजदार, पोलीस, गावकरी यांच्याकडे त्याचे लक्ष नव्हते. तो आपला एकटक समोर मोहनाकडे पाहत होता नि या देखण्या मोहनाला कुठून कशी पळवावी याचा जणू तो विचार करीत होता. पुढं संभाजी, दत्तू बेंद्रे, पोलीस पाटील बसले होते. ते गण्याकडे रोखून पाहत होते.